नमस्कार, मी महंत अनिकेत शास्त्री. प्रश्न तुमचे उत्तर अनिकेत शास्त्रींचे या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आज दिनांक 30 जुलै 2025 वार बुधवार. आजच्या दिवसाचे पंचांग आणि राशी भविष्य आज आपण जाणून घेणार आहोत. विदधतु स्नेहम विश्वजनेषु वेदोखिलो धर्ममूलम दुःखम पापात सुखम धर्मात सर्व शास्त्रेषु संस्थितिः. हर हर महादेव. आज दिनांक 30 जुलै 2025 वार बुधवार, श्रावण मास, विश्वावसु नाम संवत्सर, श्रीयाळ षष्ठी, हस्त नक्षत्र, सिद्ध योग, कौलव कर्ण, चंद्र कन्या राशी, सूर्य कर्क राशी, गुरु मिथुन राशी आणि आजचा राहुकाळ हा दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत मानला जाईल. आजचे राशी भविष्य. मेष रास. आज मेष राशीच्या जातकांना अनेक संभ्रम निर्माण होतील. मानसिक स्थिती संयमित ठेवा. तसेच करिअर व सामाजिक प्रतिष्ठेत आज उत्तम वाढ होईल आणि पवळा रत्न धारण करा. वृषभ रास. वृषभ राशीच्या जातकांना आज आर्थिक समृद्धीचे प्रखर योग आहे. तसेच विदेश योग सुद्धा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. खर्चाचे योग्य आणि पूर्ण असे नियोजन करावे आणि हिरा रत्न धारण करावा. मिथुन रास. मिथुन राशीच्या जातकांसाठी आज त्यांना शैक्षणिक कार्यात यश लाभणार आहे. शैक्षणिक कार्यामध्ये आज त्यांचं खूप मोठं योगदान दिलं जाणार आहे. शिक्षक वर्गाला विशेष लाभ आज होणार आहेत आणि विद्यार्थ्यांकडून आनंदाची बातमी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आज मिथुन राशीच्या जातकांनी 5 रत्न धारण करावे. कर्क रास. कर्क राशीच्या जातकांनी जीवनामध्ये धैर्य ठेवा, स्थैर्य ठेवा, शांतता ठेवा. कामात नक्कीच सुधारणा होईल. मनःशांती लाभेल आणि आपले अडकलेले काम हळूहळू पूर्ण होण्याची शक्यता आहे. मोती रत्न धारण करावे. सिंह रास. सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस आधी स्वतः मध्ये त्यांनी बदल घडवावा आणि मग इतरांकडनं अपेक्षा करावी. आजचा दिवस आशावादी असेल आणि निरर्थक चिंता करू नका. रागराग चिडचिड करू नका. माणिक रत्न वापरा. कन्या रास. कन्या राशीच्या जातकांसाठी अथक परिश्रमाचे योग्य फळ आज मिळणार आहे. कार्यसिद्धीस जाणार आहे. त्याचबरोबर दंतविकार उद्भवू शकतात. दातांची विशेष निगा राखावी. दंत चिकित्सा योग्य पद्धतीने करून घ्यावी. 5 रत्न धारण करावे. तुळ रास. तुळ राशीच्या जातकांसाठी कला, सौंदर्य, सौहार्द यांची प्राप्ती होणार आहे किंवा या सर्वांची प्राप्ती करून देणारा हा काळ आहे. संतान प्राप्तीचा योग आहे. वाहन खरेदीचा योग आहे. आनंदाची वार्ता परिवारामध्ये नांदणार आहे. हिरा रत्न वापरावा. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी त्यांनी दीर्घकालीन भांडणे आज संपुष्टात आणावीत. त्याचबरोबर भावंडांमध्ये मधुर संबंध प्रस्थापित होण्याचे योग आहे. कोर्टाच्या कामात पण यश मिळण्याचे योग आहे. त्यामुळे आशावादी राहा आणि एकमेकांना समजून घ्या.
पवळा रत्न धारण करा. धनुरास. धनुराशीच्या जातकांचा आज अनावश्यक खर्च वाढणार आहे. प्रॉपर्टी खरेदीचे योग आहे. विदेश प्रवासाचे योग आहे. आणि अति उच्च अतिश्रेष्ठ कुळाशी किंवा परिवाराशी संबंध प्रस्थापित होण्याचे सुद्धा योग आहे, किंवा त्यांच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी होऊ शकते. पुष्कराज रत्न धारण करावे. मकर रास. मकर राशीच्या जातकांना आज आर्थिक स्थिरता लाभेल आणि सासूरवाडीकडून विशेष सहकार्य मिळण्याची दाट शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील आणि नीलम रत्न मकर राशीच्या जातकांनी जरूर धारण करावे. कुंभ रास. कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस हा भावनात्मक निर्णय टाळला पाहिजे. त्याचबरोबर परिवाराला त्यांनी यथायोग्य वेळ दिला पाहिजे. मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, किंवा मुलं वाम मार्गाला जात नाही ना याकडे विशेष काळजी घ्यावी. या दृष्टीने अग्निभयापासून सावध राहावे. भाजणे कापणे या संबंधित घटना घडू शकतात जीवनामध्ये. नीलम रत्न धारण करावे. मीन रास. मीन राशीच्या जातकांसाठी आज त्यांनी आपली मनमानी करू नका. आज आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे जे घडू नये, जे होऊ नये ते अति तेथे माती असं होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्या. पोटाचे विकार उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आणि हो, पोलीस दलाकडून प्रशासनाकडून आपल्याला विशेष सहकार्य मिळण्याचे योग आहेत. पुष्कराज रत्न धारण करा. हे झाले राशी भविष्य. आज सर्वांसाठी एक उपाय देत आहे, तो सर्वांनी जरूर करावा. आपल्या घरामध्ये साक्षात महाविष्णू म्हणजे शाळीग्राम, या महाविष्णूची शाळीग्रामची स्थापना करावी आणि 24 तुळशीचे पानं विष्णूचे नाव घेऊन त्यांना अर्पण करावीत. ओम महाविष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः आदी 24 नावं घेऊन जर का आपण मनोभावे तुळशीचे पानं शाळीग्रामला वाहिले तर आपल्याला संपूर्ण ऐश्वर्य, अष्टलक्ष्मी, वैभव इत्यादींची प्राप्ती होते असे शास्त्रवचन आहे. तर या नियमानुसार आपण शाळीग्रामची उपासना आपल्या जीवनामध्ये आज रोजी नक्की करावी आणि हा पुण्यांश आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करावा. या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती आम्हा संपर्क करावा. धन्यवाद.